घेईन मी जन्म यादसाठी देवा, 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 तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घालो लोटांगण महाद्वारे, राजी लोटांगण महाद्वारे, राजी लोटांगण महाद्वारे. आनंदे निर्भर असो भलते ठाई, आनंदे निर्भर असो भलते ठाई, आनंदे निर्भर असो भलते ठाई, आनंदे निर्भर असो भलते ठाई. दुःख दुःख नाही चाड आम्हा, सुख दुःख नाही ताड आम्हा, सुख दुःख नाही ताड आम्हा. आणि कसायासन करीन धरी आस, आणि कसायासन करीन धरी आस, आणि कसायासन करीन धरी आस, आणि कसायासन करीन धरी आस. होईन उदास सर्व भावे, होईन उदास सर्व भावे, होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घालो लोटांगण महाद्वारे, गाई लोटांगण महाद्वारी, गाई लोटांगण महाद्वारी. मोक्ष्यामा घरी कामारी दास, श्यामा घरी कामारी हे दास, मोक्ष्यामा घरी कामारी हे दास, श्यामा घरी कामारी हे दास. होय सांगू तैसे तुका म्हणे, होय सांगू ऐशी तुका म्हणे, होय सांगू ऐशी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी, गाई लोटांगण महाद्वारी, गाई लोटांगण महाद्वारी. ढोकार कुमाय, गोपार जय कुमार, ढोकार कुमाय, गोपार जय कुमार, ढोकार कुमाय, जय ढोकार कुमाय. घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा. येईन मी जन्म यादसाठी देवा, येईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा. येईन मी जन्म यादसाठी देवा, येईन मी जन्म यादसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन.
सारावया तुझी चरण सेवा साधावया येईल विठ्ठल संताचे पूजन हरिनाम संताचे पूजन येईन मी जन्मयासाठी देवा येईन जन्मयासाठी देवा येईल जन्मयासाठी देवा येईल जन्मयासाठी देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे हरिनाम कीर्तन संताचे लोटांगण महत्वारी घाटी लोटांगण 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 घाली लोटांगण
लोटांगण महाद्वारी घाली लोटांगण महाद्वारी घाली लोटांगण महाद्वारी हरिनाम सत्ताचे विठ्ठल चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सर्वांनी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 घेईन मे जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन गालो लोटांगण महाद्वारे आनंदे निर्भर असो भलते टाये सुख दुःखा नाही चाडामा आणि कसायास न करीन धर्यास होईन उदास सर्व भावे मोक्षामागरी कामारी दासे होय सांगू तैशी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन गालो लोटांगण महाद्वारे विठ्ठल 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 घेईन मे जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन गालो लोटांगण महाद्वारे प्रस्तुत कीर्तन रूपी शिबी करता निवडलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे शोधारक
जगद्गुरु जगदमान्य जगदवंदनीय सकल संत कंठभूषण संत तुकोबार यांचा 5 चरणाचा सुंदर असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या खुपटी गावामध्ये भगवान प्रभूच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने गावकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या माता भगिनींच्या तरुण मंडळींच्या अमोल सहकार्याने सद्गुरु किसंगरी बाबा वैकुंठवासी बनसी महाराज तांबे परम आदरणीय परम श्रद्धेय रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या आशीर्वादाने आणि परम आदरणीय हरिभक्त परायण आमचे लढेवाळ गुरुबंधू भगवानजी महाराज जंगले शास्त्री रामकृष्ण आश्रम गोणेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांच्या आधिपत्याखाली सर्व महाराज मंडळी म्हणा, गुणीजन मंडळी म्हणा, वारकरी मंडळी म्हणा यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यामध्ये परमादरणीय परमार्थातले भीष्माचार्य गायनाचार्य वारकरी जीवन ज्यांचा आहे असे शेषराव तात्या महाराज, त्याप्रमाणे परमादरणीय राम महाराज पटारे देवगडचे प्रसिद्ध टाळकरी त्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे पाचेगावचे डॉक्टर त्या ठिकाणी असेल. मृदंगाचार्य मृदंग अलंकार मृदंग महर्षी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आमचे छोटे गुरुबंधू कानिपनाथ महाराज जाधव हार्मोनियमचे जे साथ करतात असे आदरणीय भागचंद महाराज गवळी धनगरवाडीकर, विनेकरी म्हणा, चोपदार म्हणा, ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे असे परम आदरणीय गणेश भाऊ गव्हाणे अधिकरून गव्हाणे परिवार आपल्यापर्यंत सुंदर आवाज आमचे गणेश भाऊ गव्हाणे हे त्या ठिकाणी पोहोच करतात. वारकरी मंडळी म्हणा, भजनी मंडळ म्हणा, रामकृष्ण आश्रम गोणेगाव येथील सर्व आमचे विद्यार्थी मंडळ, तिकडं बघून राहिलं, तिकडं माझ्याकडे बघ ना, सर्व असणारे भविष्यातील हे कीर्तनकार मंडळी त्या ठिकाणी आहे. कोण जाणे कोणा घडे उपासना, त्यामुळे त्यांच्याकडे माझं प्रामुख्याने लक्ष त्या ठिकाणी आहे. त्यामुळे कोणी झोपायचं नाही, गडबड गोंधळ करायचा नाही, उलट कीर्तनकार झोपत एक लक्ष ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल. महिलांमध्ये जर थोडी दाटी होऊन राहिली, जर तुम्ही थोडं पुढं सरकता का, या थोडं पुढं या बघा. बघा लाडक्या बहिणी आई, सरकार सुद्धा तुमच्या बाजूने आहे असं म्हणतात. पुढच्या महिन्यापासून 2000 पगार सुरू होणार आहे. अजून पुढे या, पुढे या. त्या बाल्कनी मधल्या सुद्धा उठून इकडे आले तरी काही हरकत त्या ठिकाणी नाही. पुरुषांना मग भरपूर पटांगण ठेवलं पण बिचाऱ्यांना घरी थांबावं लागलं. साऱ्यांनी जर कीर्तनाला आलं तर घरचे गुरं ढोरं कोणी त्या ठिकाणी बघायचे. तुमच्या धाकामुळे बिचाऱ्यांना घरी थांबावं लागलं. पण काही नाही, प्रसादा करता तर येणारच त्या ठिकाणी आहे. तुमच्या आज्ञेच्या पुढे हा समाज त्या ठिकाणी नाही. महिलांकडे पैसा असल्यामुळं माणसं गाय छापला सुद्धा महाग त्या ठिकाणी झालेली आहे. खुपटी गावामध्ये पुरुषावर फार मोठा अन्याय होतो. मीडियाच्या माध्यमातून ठिकाणी बघितलं आणि प्रत्यक्ष आल्यानंतर हे जे 10-5 लोक या ठिकाणी आलेले आहेत, लक्षामध्ये आलं की महिलांचा किती मोठा धाक पुरुष मंडळींना या ठिकाणी आहे की तुम्ही मध्यंतर काही ऐकायची गरज नाही, डायरेक्ट प्रसादाला आपण त्या ठिकाणी यावं अशी आणि गृहमंत्र्याचा आदेश त्या ठिकाणी असल्यामुळे बिचारे काही मंडळी त्या ठिकाणी येऊ शकली नाही. त्यामुळे आपण सुद्धा त्यांच्या बुद्धीची क्यू करून कार्यक्रम सुरू करू. विठ्ठल विठ्ठल. सर्व जाती जमातीचा समाज आज एकट्या भगव्या पताखाली एकत्र आलाय. याचं कारण काय? देवासाठी झाले ब्रह्मांड सूर्य, यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर, करावा विचार, नलगे चिंता गुणासे मुक्त द्वार आहे. समोर असा बोर्ड नाही की अमक्या अमक्या लोकांनी या ठिकाणी यावं. सगळासी येते आहे अधिकार, कलयुगी उद्धार हरच्या नामे, कलयुगी उद्धार हरच्या नामे. सगळासी
विठ्ठल कडी करून ठेवा त्याची. सकळाचे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. परमादरणी भगवानजी महाराजांचा मला आदेश आहे, सर्व नियोजन व्यवस्थित करून त्या ठिकाणी घ्या. ते चौकदार उभे एक बसलेले, बरं मला दिसणार लांबून जरा बसले उभे, पण ड्युटी करतात हे महत्वाचं. विठाला विठाला सर्व समाज एकत्र या ठिकाणी येऊन हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यक्रमाचा 17 वर्ष त्या ठिकाणी आहे. त्याच्याही पूर्वीची परंपरा या ठिकाणी आहे. बघा, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचे एकूण तात्या 5 चरण आहे. 5ही चरणाचा माझ्या बुद्धी कौशल्याप्रमाणे अगोदर मराठीमध्ये अर्थ सांगून जातो. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्ये उभं राहून एक प्रतिज्ञा करतात की तुकोबाराय म्हणतात, देवा मी जन्म घेणार. तुकोबाराने विचारलं, कशा करता जन्म घेणार? तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी चरण सेवा साध्य करण्याकरता मी जन्म घेईन, असा तुकोबारायांचा आग्रह आहे. कोणत्या प्रकारची सेवा करणार? तर हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि महाद्वारात लोटांगण घालणे, या 3 प्रकारची सेवा साध्य करण्याकरता मी जन्म घेईन, असा तुकोबारायांचा आग्रह आहे. तुकोबाराय म्हणतात, त्या 3 प्रकारची सेवा जर माझ्याकडून सफल झाली तर माझी अवस्था आनंदामध्ये असेल, निर्भयतेने असेल, सुखदुःखाची चाड असणार नाही, कोणत्या प्रकारचे सायास करणार नाही, कोणत्या प्रकारचे मी प्रयत्न करणार नाही, सर्व भावाने मी देहावर उदास त्या ठिकाणी असेल. याच्यापेक्षा देवा तुझ्या या चरण सेवेचा प्रभाव असा असेल की मोक्ष इतका दुर्लभ आहे, पण असणारा मोक्ष या चरण सेवेमुळं आमच्या घरी कामारी म्हणून, दासी म्हणून काम करत असेल. इतका मोठा अधिकार ज्या चरण सेवेने प्राप्त होतो, ती चरण सेवा साध्य करण्याकरता मी जन्म घेईन, अशी तुकोबारायांची या भंगामध्ये प्रतिज्ञा आहे. विठ्ठल अभंगाचा सारांश ज्याला गोषवारा म्हटलं जातं ना, एकाच वाक्यात सांगायचा म्हटला तर आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्ये उभं राहून जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात. विठ्ठल महत्वाचा विषय असा आहे, आपण सुज्ञ मंडळी आहात, आपण जाणकार मंडळी आहात. रामकृष्ण आश्रम आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान याच्या मध्यंतर आपलं गाव या ठिकाणी आहे. उजव्या हाताला मला वाटतं प्रवारा माता या ठिकाणी आहे. डाव्या बाजूला सुद्धा सर्व सदर महागाई परमार्थिक मंडळी त्या ठिकाणी आहे. लक्षपूर्वक ऐका, 1 तास आपल्याकडे शिल्लक त्या ठिकाणी आहे. 1 तासामध्ये मला या पदापदाचं चिंतन करणं महत्वाचं आहे. विठ्ठल महत्वाचा विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्ये उभं राहून जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात. पण महत्वाचा विषय असा आहे, प्रतिज्ञा कोणी करावी, आज्ञा कोणी करावी आणि अवज्ञा कोणी करावी, असे 3 प्रकार आहेत. प्रतिज्ञा, आज्ञा आणि अवज्ञा. थोडक्यामध्ये सांगतो, जे प्राज्ञ आहेत ना त्यांनी आज्ञा करावी, जे सुज्ञ आहेत ना त्यांनी प्रतिज्ञा करावी, आणि जे आज्ञ आहेत ना त्यांच्याकडून अवज्ञा होते त्यांनी करावी असं नाही, ती होतेच. म्हणजे प्राज्ञ आज्ञा करतात, सुज्ञ प्रतिज्ञा करतात आणि आज्ञ लोक अवज्ञा करतात. एकाच ग्रंथातून सांगायचं ठरलं ज्ञानेश्वरीतल्या, तर संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुम्ही आम्ही सर्व, या तिघात जर तुलना केली ना, हे 3 प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. बघा, संत निवृत्तीनाथ महाराज हे प्राज्ञ आहेत, म्हणून त्यांनी ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहायची आज्ञा केली. ज्ञानोबारा हे सुज्ञ आहेत,
म्हणून त्याने विश्वात आनंद भरेल अशी प्रतिज्ञा केली. कदाचित तुम्ही आम्ही आज्ञा असो तर ज्ञानेश्वरी ग्रंथाची अवज्ञा आपल्या हातून होत असेल. विठ्ठल विठ्ठल म्हणजे प्राज्ञ, सुज्ञ आणि आज्ञ असे 3 प्रकार मी तुमच्या समोर मांडले. आता निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाला जी आज्ञा केली ना, त्या आज्ञाची ओवी तुम्हाला सांगतो. ज्ञानोबारे म्हणतात, तव श्री गुरु म्हणती काय झाले, हे समस्त यामा पावले, आता सांगे जे निरूपिले नारायणे. जे नारायणे निरूपिले ते सांगे, ही निवृत्तीनाथांची ज्ञानोबारायला केलेली आज्ञा आहे. आणि एकदा निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाला ही आज्ञा केल्याबरोबर ज्ञानोबाराने ती आज्ञा शिरसावंद केली आणि आपल्या कार्याला आरंभ केला. मग ज्ञानोबारांची प्रतिज्ञा ऐका. जी जी म्हणून उल्हासे अवतारा श्रीकृष्ण ऐशे बोलते झाले. उल्हास युक्तांत करणार नवे नवे आनंदानं ज्ञानोबारांची आता प्रतिज्ञा ऐका. तैसा वागविला सविस्तारू गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे आवारो मांडू जगा. आनंदाचे आवारो मांडू जगा ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. करीन ज्ञान पद्य जोडी थोरा माते ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. कृपा नवल सोडी भरी माझे मतीची पोतडी, करीन ज्ञान पद्य जोडी थोरा माते ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञाच आहे. माझा मराठाचे बोल कौतुके, पै अमृतात हे पैजा जिंके, ऐसे अक्षर रसिके मेळविन हे मराठीचे नगरी. ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाचे वरी हो दे या जगा. घेणे देणे सुखाचे वरी हो दे या जगा ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञाच आहे. कशामधली? ओव्यामधली प्रतिज्ञा. आणि माऊलीच्या अभंगातील प्रतिज्ञा म्हणाल तर ज्ञानोबाराय म्हणतात, मी पूर्ण संसार आहे ना तो सुखाचा केल्याशिवाय राहणार नाही. सुखाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीना तिन्ही लोक, आनंद भरीना तिन्ही लोक, आनंद भरीना तिन्ही लोक. महाराज सांगतात, अवघाती संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन ती लोक. म्हणजे प्राज्ञ आज्ञा करतात, सुज्ञ प्रतिज्ञा करतात आणि आज्ञ लोक अवज्ञा करतात. आज्ञा या शब्दाचा अर्थ असा आहे, दिशाम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्म तिमर्त्य लोके भूमार भूता मनुष्य रूपेण मृगाचरण. दिशानच विद्यानच तपोनच गुणानच धर्म. या 6 गोष्टीचा ज्याच्या जीवनात अत्यंत अभाव आहे, अर्थात त्याचं जीवन हे आज्ञ जीवन आहे. कशातच काही कळत नाही त्याला म्हणावं आज्ञ. सर्वातलं थोडं थोडं कळतं त्याला म्हणावं सुज्ञ. एकातच कळतं बाकी त्याला काही कळत नाही त्याला म्हणावं तज्ञ. आणि सर्वातलं सर्व कळतं त्याला म्हणावं सर्वज्ञ. विढळ विढळ बघा, काही माणसाला कशातच काही कळत नाही त्याला म्हणावं आज्ञ. पेटा बांधत होतो त्या येवला भागामध्ये सहज एक पकवाद्याने मनुष्य माझ्याकडे पाठवला. बाबा किती मध्ये लावायचा पकवाद? मी सांगितलं काळी 2. त्यांचे जाऊन सांगितलं पावणे 2. विठाला विठाला कशातलं काहीच कळत नाही त्याला म्हणावं आज्ञ. सर्वातलं थोडं थोडं कळतं त्याला म्हणावं सुज्ञ. काही माणसाला मृदंगामधलंही कळतं, हार्मोनियम मध्ये ते कळतं, कीर्तनातलंही कळतं, प्रवचनातलं कळतं आणि एकातच कळतं बाकीचं काही कळत नाही त्याला म्हणावं तज्ञ. फॉर एक्झाम्पल नेत्र तज्ञ. डॉक्टर एवढे हुशार आहे ना मुलांना ऐका, त्यांना डोळ्यातलं कळतं. डोळ्यातलं काच बिंदू झाला, मोती बिंदू झाला,
कसाही झाला खोड्या करू नका, पण तरी दुरुस्ती त्या ठिकाणी केल्या जाते. डोळा निकामी झाला तरी सुद्धा त्याला बकरीचा डोळा, मांजरीचा डोळा रोपण करू शकतात. एवढे ते हुशार आहे डोळ्याच्या बाबतीमध्ये, म्हणून त्यांना म्हणतात नेत्र तज्ञ. पण डोळा नीट करण्याकरता कानाचं वाटोळं जरी झालं ना, त्याला काही घेणं नाही. विठाल विठाल. आणि सर्वातलं सर्व कळतं त्याला म्हणावं सर्वज्ञ. आता आपण कोणत्या प्रकारामध्ये बसतो, कोणत्या नियमामध्ये बसतो, ज्याचं त्याने एडिट कर रिकाम्या वेळामध्ये, कशातलंच काही कळत नाही, त्याला म्हणावं आज्ञ. कारण शास्त्रातले श्लोक आहे, अनभ्यासे विषम शास्त्रम, आजीर्णे भोजन विषम, मूर्खश्य विषम गोष्टी, वृद्धश्य तरुण विषम. अभ्यास न करणाऱ्याला शास्त्र विषतुल्य आहे. आजीर्ण झालेल्या माणसाला जेवणाचा आग्रह करणं हे विषतुल्य आहे. मूर्खाला चांगले विचार सांगणं हे विषतुल्य आहे. आणि वृद्धाला तरुणीचा सहवास हा विषयाप्रमाणे आहे. नाही बरोबर चालू आहे, काय अडचण नाही. विठाल विठाल. काय झालं, डीजे मोठा आणला तेवढा आवाज येणारच. माणसं म्हणतात त्याचा आवाज कमी करा, म्हटले आवाज मोठा म्हणून तर त्यांना करून आणलं. विठाल विठाल. ते कमी केलं तर गोंधळ त्या ठिकाणी होईल. बघा काय चाललं होतं आपलं आता पहिल्यापासून सारं सांगावं लागेल मला. विठाल विठाल. तेषां न विद्यान तपोन दानम, हा श्लोक आपला होऊन त्या ठिकाणी गेलाय बघा. म्हणून सर्वातलं सर्व कळतं त्याला म्हणावं सर्वज्ञ. म्हणजे जे प्राज्ञ आहेत ना ते आज्ञा करतात. आपला तो अवज्ञेचा विषय त्या ठिकाणी होता. ज्ञानेश्वरी हा शीर्षावंद्य ग्रंथ आहे, ब्रह्मज्ञानाची खाण आहे, विचाराची गोष्ट आहे, सांगणारे भगवान परमात्मा आहे. ऐकणारा अर्जुन असं तत्वज्ञान ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. पण ज्याला त्यातलं काही कळत नाही ज्ञानेश्वरीतलं, ते रद्दी म्हणून ते ग्रंथ बाजारामध्ये विकू शकतो. मध्ये 7 वर्ष सप्ताह बंद पडला आणि कमिटीनं जे पुस्तक जे ग्रंथ होते ना ज्ञानेश्वरीचे, त्याचा गावात बंगला होता, तो पुण्याला राहत होता आणि चावी यांच्याकडे होती. सप्ताह बंद पडला, सारे ग्रंथ त्याच्या खोलीमध्ये टाकले. तो बिचारा सुट्टीला आला, तो म्हटला बघा ना मी घरी नाही तर किती रद्दी साचली. विठाल विठाल. जीच त्याने त्या छोट्या हत्तीमध्ये ते ग्रंथ टाकले, लगेच नेवाशाला रद्दी म्हणून ते ग्रंथ त्याने विकून टाकले. दुकानदाराला काही कळले नाही, किलोच्या भावाने त्यांनी घेतले. एक एक पान फाडावं, पुडी बांधून साखर बांधून द्यावं जा घेऊन. मी म्हणतो त्याला ज्ञानेश्वरी मिळाली, पण कळाली का? कळाली असती तर अशी रद्दी म्हणून वापरली असती का? पण एक हुशार मनुष्य योगायोगाने त्या दुकानामध्ये साखर घेण्याकरता गेला. पान फाडता क्षणी दुकानदारानं घेणाऱ्याच्या लक्षामध्ये आलं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा माळवित विश्वाभासू नवैर बुद्धाईला चंडासू अद्वय अब्जनी विकासू बंधुवादा. हे बघितल्या त्या गिराईकानं झटकन दुकानदाराच्या गाव शेडजी ही अशी रद्दी तुमच्याकडे किती आहे? आता जे पान फाडलं अशी रद्दी किती आहे? तो म्हणा गठ्ठेचे गठ्ठेच माझ्याकडे आहे. तो म्हटला आपला किराणा कॅन्सल करा आणि ही रद्दी मला द्या. हुशार होता तो, त्याने किराणा कॅन्सल केला भागचंद भाऊ, आणि तो असणारा रद्दी ज्ञानेश्वरीची त्याने विकत घेतली. पानाचे जुळणी वगैरे करून, बाइंडिंग वगैरे करून, नित्य नेमाने वाचून स्वतःचा उद्धार करून घेतला. आणि तीच ज्ञानेश्वरी दुकानदारानं रद्दी म्हणून वापरली आज्ञा अवज्ञा करतात. विठाल विठाल. म्हणजे प्राज्ञ आज्ञा करतात, सुज्ञ प्रतिज्ञा करतात, आज्ञा अवज्ञा करतात. पैकी जगद्गुरु तुकोबार आहे, हे सुज्ञ वर्गातले असल्यामुळं
जगद्गुरु तुकोबारा देवापुढे प्रतिज्ञा करतात. अभंगाचं प्रथम चरण. घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, येईन मी जन्म याच्यासाठी देवा, येईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी, घेईन मी जन्म याजसाठी, घेईन मी जन्म याजसाठी देवा, येईन मी जन्म याच्यासाठी, येईन मी जन्म याच्यासाठी, येईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, वा वा. तुझी चरण सेवा साधावया, साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. महाराज सांगतात घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझे चरण सेवा साधावया. तुकोबारे म्हणतात मी जन्म घेईन अशी प्रतिज्ञा भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्ये उभं राहून तुकोबाराय करतात. आता तुकोबाराला माहिती नाही का प्रतिज्ञा करावी का, प्रतिज्ञा सिद्धीला जाते का. आतापर्यंत मोठमोठ्याच्या प्रतिज्ञा सिद्धीला गेल्या नाही. तुमचा आमचा प्रश्न सोडा. भीष्माचार्याचे महाभारतातील उद्गार आहे. भीष्माचार्य सांगतात जीवनात जर तुम्हाला मोकळं जगायचं असलं ना, कोणती प्रतिज्ञा करू नये. प्रतिज्ञाबद्ध असणं म्हणजे स्वतःला बांधल्यासारखं आहे. तेव्हा जीवनात तुम्हाला मोकळं जगायचं असलं ना, काहीच प्रतिज्ञा करायच नाही. मी बंगला बांधीन, मी गाडी घेईन, मी आयफोन घेईन, काही प्रतिज्ञा करायची त्या ठिकाणी नाही. प्रतिज्ञा केली तर तो मनुष्य बांधला जातो. भीष्माचार्य महाभारतामध्ये बोलतात जीवनात जर तुम्हाला बाबा मोकळं जगायचं असलं ना, कोणती प्रतिज्ञा करू नका. भीष्माचार्य बोलतात का निष्पांडव पृथ्वी करण्याची प्रतिज्ञा भीष्माचार्याची होती, सिद्धीला गेली नाही. हे तुकाराम महाराजांना माहिती नव्हतं का. तुकोबारे तुम्हाला हे सुद्धा माहिती असावं. रावण किती बलाढ्य होता. रावण ताकदीचा विचार केला. रावणानं कैलास पर्वत हलवला होता. भगवान शंकराकडून ऐका 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 आत्मलिंग उचलून त्या रावणाला आणलं होतं. त्या रावणाची ताकद त्या ठिकाणी मातृभक्त होता रावण. कलेचा विचार केला तर रावण चांगल्या प्रकारचा गायक होता. गायक. रावणाला वाटलं ना आता ऊस भरण्यावर आलाय, पाऊस वेळेवर येणार. मेघ मल्हार नावाचा राग जर रावणाने म्हटला ना बाबा, धो 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 असा पाऊस त्या ठिकाणी पडायचा. रावणाला वाटलं अंधार पडलेला आहे. रावण कधी काड्याची पेटी बाबा वापरत नव्हता. गावरान तुपाचे दिवे, तेलाचे त्या तुपाचे, साधूक तुपाचे, फक्त वाती टाकून ठेवायच्या, काडी लावायची नाही. पटदीप नावाचा राग जर रावणाने म्हटला ना, आपाप दिवे लागायचे. बघा परवा साताऱ्याला गेलो, एक गायक गायला लागला, डिपेर बार झाला. विठाल विठाल सुरुवातीला त्यांनी असणारे भैरवी काढली, आयर भैरव मध्ये जोडला त्या ठिकाणी. बघा पहिल्या चालीला, आणि म्हटलं यांनी तर ही साधा ठरून आला म्हटले हा, आणि काय गातो आम्हालाच का ना. रागाळ वितो नाना, काय गातो ते कळे ना, काय गातो ते कळे ना, काय गातो ते कळे ना. काय गातो ते कळे ना, काय गातो ते कळे ना, काय गातो ते कळे ना. राग आळवितो नाना,
काय गातो ते कळेना, पण रावण चांगल्या प्रकारचा गायक होता. कुटुंबाचा विचार केला ना. ऐका मुलांनो, ऐका. रावणाला बायका किती होत्या हो? किती बायका होत्या? बोला बोला मावल्यांनो, बोला लाडक्या बहिणींनो. रावणाला बायका किती होत्या? बोला ना. वा, कोणतरी 80,000. बरं झालं मावल्या काही बोलल्या नाही. अहो ते परवा विचारलं, म्हटलं रावणा बायका किती होत्या? ती नथीवाली मावशीला आम्ही काय लग्नाला होतो का? विठाला विठाला 80,000 बायका होत्या. एक तुकोबारायांचा अभंग आहे, त्या पण सर्वसामान्य होत्या. स्वरूप सुंदरा असा उल्लेख आलेला आहे ग्रंथामध्ये. 80,000 बायका. एकच बायको आहे तर तिच्या डोक्याला तेल भेटाना त्या ठिकाणी बघा. बिचारी म्हणती माय लाडक्या बहिणीचे पैसे तरी मला द्या, नाही का? काही किडूक मिडूक करीन मी त्या ठिकाणी बघा. अहो तो रावण एवढ्या 80,000 बायका, देवाचं रेकॉर्ड ब्रेक केलं. 16,108 भगवंताला त्या ठिकाणी आहे. पण याला 80,000 म्हणजे कुटुंब पण किती मोठं त्या ठिकाणी. 1.25 लाख नातू रावणाला. संध्याकाळी नातू मोदाचे ठरले ना, रावण असा फुटाने फेकायचा, मग 1, 2, 3 असे 1.25 लाख मोदायचे. विठाला विठाला ही रावणाचं ऐश्वर्य, श्रीमंतीचा, संपत्तीचा विचार जर केला ना, त्या रावणाच्या प्रॉपर्टीकडे आमच्या तुकोबाराने पाहावं. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे देत काशन ताब्याची, कोटी घरे कांचन ताब्याची. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. महाराज सांगता संपत्ती किती होती बाबा, ऐका. कोटी घरे येत काशान तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घर, कास आणि तांब. बाबा तुमच्या कात कास होत, काशाच्या वाट्या. बोलत 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 काशाच्या वाट्या होत्या. काशीचे थाळे त्या ठिकाणी होते. काशीची पळी त्या ठिकाणी होते. आता टाळा करता सुद्धा कास त्या ठिकाणी भेटाना. कोटी गरजेत काशान तांब्याची. तांब्याचे सुद्धा नवे नवे जो तांब्याचा असतो ना, त्याला तांब्या म्हणतात. तांब्याला तांबा का म्हणतात? कारण तो तांब्याचा असतो. जो पितळाचा असतो त्याला तांब्या म्हणू नका, त्याला पितळ्या म्हणा. स्टीलचा असेल तर त्याला स्टील्या म्हणा, पण तांब्या म्हणू नका. विठाला याचे कोटी घरे होते तांब्याच्या धातूचे. बाबा सोन्याचे किती होते? शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. सध्या काय किलो सोनं आहे? किलो कसलं? तोळा म्हणा, तोळा. आजचा भाव आहे 1,54,000. मी 24 कॅरेटचं त्या ठिकाणी सांगतोय. 10 ग्रॅम फक्त त्या ठिकाणी 1 तोळा. पण शुद्ध कांचनाची सप्तकोटी. सप्तकोटी घर सोन्याची होती. खाली जे असणार मटेरियल वापरलं ते पूर्ण सोनं. विटा सोन्याच्या, वाळू सोन्याची, सिमेंट पण सोड. नवे नवे फर्निचर केलं ना, आणि नदमारा ते पूर्ण गोल्ड सोनं त्या ठिकाणी होत. ऐका मावशानो, ऐका. घरातले कपाट जी आहेत ना, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, हे सर्व सोन्याचे होते. आणि मग त्या कपाटामध्ये काय इळेन खुरपी असन का? विठाला विठाला एवढं रावणानं कमवलं. 33 कोटी देव त्याने बंदीखानी त्या ठिकाणी गेले. एवढं कमवणारा रावण. काही तर माणसं काही शंका विचारतात, रावणाला 10 तोंड होते आणि तुम एका अंगोर का झोपत असेल. विठाला विठाला
रावणानं कमवलं आणि मरण्याच्या वेळेस रावणाला विचारलं, रावण दादा तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या असतील, BMW म्हणा, फॉर्च्युनर म्हणा, ऍपल फोन म्हणा, सर्व पूर्ण झालं असन. रावण म्हणतो, अरे लोकांनो मी एवढं कमवलं पण माझ्या 4 प्रतिज्ञा अपुऱ्या राहिल्या. कोणत्या कोणत्या? एवढं रावणानं कमवलं पण 4 प्रतिज्ञा अपुऱ्या राहिल्या. पहिली प्रतिज्ञा रावणाची अपुरी राहिलेली, खाऱ्या पाण्याचा समुद्र जो आहे ना तो मी गोडा पाण्याचा करील. किती चांगली प्रतिज्ञा होती. मुंबईकरांना जो अब्जावधी रुपये धरणाचं पाणी आणण्याकरता जो होतो ना तो खर्च आता आला नसता. चांगली प्रतिज्ञा होती. दुसरी प्रतिज्ञा अपुरी राहिलेली, इथून स्वर्गाला अपडाऊन करण्याकरता स्वर्गाला पायऱ्या करील, इथून शिडी लावील. किती चांगलं झालं असतं आपले पंजोबा आजोबा त्यांना भेटून आलो असतो आपण त्या ठिकाणी. बघा मला वाटतं ही जी जागा मोकळी राहिली ना त्यांना बोललं असतं, या चांगदेव महाराज काळे यांचं कीर्तन आहे. बिचारे तुम्ही नाही तर तुमचे बाप तरी आले असते. विठाला विठाला आपण सहज म्हणलं असतं, गाव ते रामभाऊ कुठे गेले? अहो ते नका काय ना, त्याचा बाप येईन ना. विठाला विठाला ही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. तिसरी प्रतिज्ञा रावणाची, मी सोन्याला चकाकी तर आहे पण मी सोन्याला सुगंध आणील. बघा चोरांना किती सोपं गेलं असतं. फक्त खिडकीतून वाज घ्यायचा, सुगंध आला ना तरच घर त्या ठिकाणी फोडायचं. पण ती प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. आणि चौथी प्रतिज्ञा, मी अग्नीतला धुवा म्हणजे धूर बंद करील. ज्या महिलांना धुराचा त्रास होतो ना, आता धूर राहिला का धूर आता? पण आता येणार आहे धूर. आता गॅस बंद होणार आहे. उद्यापासून कुपाटीचं सरपण तुम्ही आणून त्या ठिकाणी ठेवा. ज्या नवीन सुनबाई आल्यात ना, ज्यांना चुलीवर स्वयंपाक जमत नसेल ना, त्यांनी दोरी घ्या आणि काड्या आणा घरी जाळायला. विठाला विठाला हो नाही का? त्यांना स्वयंपाक शिकवा, चुलीवर कसा करायचा. याच्या मावल्यांना जो धुराचा त्रास होतो ना तो धूर अग्नीतला बंद करील. ही रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. तुकोबारा तुम्ही कशाला प्रतिज्ञा करता? विठाला विठाला एवढंच का तुकोबारा आहे? रावणाचं जाऊ द्यावं. स्वतः भगवान कृष्ण परमात्मा त्या भगवंताची प्रतिज्ञा सुद्धा ऐका ऐका ऐका, भगवंताची कृष्णाची प्रतिज्ञा पूर्ण त्या ठिकाणी झाली नाही. नदरी शस्त्र करी सांगेन गोष्टी युक्तीच्या 4. युद्धाच्या प्रसंगामध्ये मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगल अशी प्रतिज्ञा कृष्ण परमात्म्याने केली. पण पांडवाच्या रक्षणाकरता स्वतः चक्र हातामध्ये घ्यावं लागलं. जिथं देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही तुकोबाराय तुम्ही कशाला प्रतिज्ञा करता? विठाला विठाला